जय जय तुझा बिग बॉस जात नाही चालू करा. ही गाडी नाही ना शेअर मागे आहे का तिथे? चला पाठीमागे बोलून नाही का गाडी गेटवर बोलून घेऊन साहेब. मला वाटतं ह्या गाडी कसं चला पाठीमागे शेअर बाहेर प्रेम गाडी चालक कोण आहे? कडवे मॅडम आहे. कडवे काम करा. जाऊ दे आता आलो पोहोच. आता एक साईड जय जय जय. काय प्रकरण होतं नेमकं? आपला गुन्हा दाखल करण्यात आलाय. काय नाही, आय थिंक कोर्ट इज देअर टू प्रूव्ह. नको नको बोलू काय नको. आपल्याला अटक करण्यात आली आहे. जय जय जय. चल 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 चल. त्या साईडनं दिसत नाही. लॉक आहे. काच लावून घेतली. जय जय जय. जय 5 कोटीची फसवणूक करण्यात आली, आपल्यावर आरोप आहे. तुम्हाला कळेल लवकरच की काय फसवणूक आहे आणि काय नाही. नेमकं काय झालंय जय? नेमकं काय झालंय? काय नाही, वडिलांची जी जबाबदारी ती मी घेतली आणि त्यामुळे आय थिंक गोष्टी आता माझ्यावरती उलट काय झालं. पण ठीक आहे, जस्टिस आणि बिलीव्ह इन द ज्युडिशियल सिस्टम. पण मी कुठे पळून गेलो नाही आहे किंवा कुठे काही नाही. जे आहे त्याला सामोरे जातो. आपल्या कुटुंबावर पण देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. हो, त्यांनी सगळ्यांवरतीच केलेलं आहे. माझ्या आजी आजोबांना पण सोडलेलं आहे. आय थिंक त्यामुळे नथिंग काय म्हणतात त्यामुळे हे एक गाळा अनेक लोकांनी विकणं म्हणजे इम्पॉसिबल. आणि जर असेल खरंच तर ते प्रूव्ह करा. पण आपण विजेता आहात बिग बॉस 3 मध्ये आणि आपल्यावर देखील असे आरोप होतात आणि आता तुम्हाला कोर्टात नेलं जाते. आणि दिस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. म्हणजे बऱ्याच अडचणी आयुष्यात येतात, पण त्याला फक्त सामोरे जाण्याची हिंमत असली पाहिजे. आणि आय थिंक दॅट इज व्हॉट आय एम डुइंग राईट नाउ. कुटुंबावर पण देखील गुन्हा दाखल. परदेशात जात होता मुंबईवरनं, मुंबई एअरपोर्टला तुम्हाला अटक करण्यात आली. मुंबई सोडून आपण जात होतात. मी माझ्या हनीमूनसाठी जात होतो. मी, माझी वाईफ, माझा भाऊ आणि त्याची बायको, आम्ही चौघं हनीमूनसाठी जात होतो. आणि आम्हाला माहिती नव्हतं की आमच्या नावाने की माझ्या नावाने काही NOC वगैरे आहे. आणि तिकडे त्यांनी मला एअरपोर्टवरती इमिग्रेशनच्या वेळेस अडवलं आणि सांगितलं की सर तुम्ही एअरपोर्ट आपला हे सोडून जाऊ शकत नाही. त्यामुळे मला जेव्हा ते कळलं मी त्यांना कम्प्लिटली कॉपरेट केलेलं आहे. आणि मग त्यांनी मग त्याच्या पुढची प्रोसिजर त्याला पण मी कम्प्लिटली कॉपरेट केलं. तुमच्या फॅमिलीवर पण गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना पण अटक केली जाणार. बघूया ना सर. मला म्हणजे जे काय असेल आय थिंक वी आर रेडी टू फेस. म्हणजे जो गुन्हा आहे, जो एक काळा तुम्ही अनेक जणांना विकला, तो खोटा आहे का असं म्हणणं आहे का? ॲब्सोल्युटली खोटा आहे. ॲब्सोल्युटली खोटा आहे. आणि मी आत्ता सांगतोय, मी कोर्टात ते सांगणार आहे. आणि जर असेल कोणाकडे ज्यांनी पण अफवा पसरवल्या तर प्लीज ते समोर येऊन पेपर दाखवा. सत्य समोर येणार का? ॲब्सोल्युटली 100% येणार. ओके 100%
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.